तर सुरुवात करतोय आपण या स्पर्धेला सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी आयोजित आधारस्तंभ चषक 2025 फलंदाजीसाठी फलंदाज दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवाजी चाळके आणि अमोल चाळके गोलंदाजी ट्रॅक वरती। आबासाहेब पहिला बॉल वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय। पहिला बॉल वाईड आहे, अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि अवांतर धावेने डावाचा श्रीगणेश झालाय। पहिली अवांतरची धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे। वाईडच्या माध्यमातून पहिली धाव धावफलकावरती आहे। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लिडिंग एज बॅटचं लागलाय, हवेत बॉल गेलाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये। एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील। 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल। फलकावरती धावा आहेत 3 धावा धावफलकावरती आहेत। षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती आबासाहेब पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती। यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत तर उंच बॉल गेलाय काऊ फेजला, बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल, आउट ऑफ द पार्क। इट्स मॅक्सिमम आधारस्तंभ चषकाचा पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। 6 धावेने धावफलक पुढे जाईल। FIRCS चे सर्व खेळाडू आपण बाउंड्री लाईनच्या बाजूला थांबायचं ही विनंती आहे। FIRCS टीम आपण सर्वांनी बाउंड्री लाईनच्या बाजूला थांबा विनंती आहे। मैदानाबाहेर गेलेला बॉल मैदानामध्ये द्या। हा देखील हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु दिशाहीन आहे। वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय, अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल। अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल। 10 धावा धावफलकावरती आहेत। 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावरती। पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। सुरुवात चांगली झाली आहे श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी या संघाची। आई पिसाई स्फोट पिशवी ही पहिली मॅच आहे या स्पर्धेची, आधारस्तंभ चषक 2025। यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने बॉल आला, पुन्हा एकदा लिडिंग एज लागतंय बॅटचं। स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत। 2 धावा पूर्ण झाल्यात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील 2 खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ। एक मोठा फटका आलाय, त्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर बॅटच्या लिडिंग एजला 1-2 वेळेस बॉल लागला, हवेमध्ये गेलेला आपण पाहिला, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये तो बॉल आपण पडताना पाहिलाय। एकूण 13 धावा धावफलकावरती आहेत। 13 विदाउट लॉस। पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही, कमी गतीने खरं तर गोलंदाजी पाहायला मिळते। आबासाहेब यांच्या माध्यमातून 13 धावा धावफलकावरती आहेत। 13 विदाउट लॉस। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत आबासाहेब। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस देखील चांगला बॉल आहे। अमोल चाळके यांना वारंवार बीट करण्यामध्ये सफल राहिलेत या ठिकाणी गोलंदाज। षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय। आबासाहेब यांनी 13 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात, एक षटकार जरूर आला। त्या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर अतिरिक्त धावा देखील पाहायला मिळाल्या षटक क्रमांक 1 मध्ये। चांगली गोलंदाजी आबासाहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। केवळ 13 धावेंवरती रोखलंय श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी संघाला। रबर बॉलचं क्रिकेट आपण पाहतोय। खरं तर पावसाळी हंगामामध्ये रबर बॉलचं क्रिकेट, चांगला बॉल, गती आहे। गोलंदाज विजय बॉलिंग ट्रॅक वरती आलेत। पहिला बॉल अचूक लाईन आणि लेंथ वरती तुम्हाला पाहायला मिळतोय। विजय यांचा चांगली सुरुवात त्याने देखील केली आहे आपल्या स्पेलची। गोलंदाज विजय। हाफ ट्रॅकर हा बॉल होता, थोडासा ऑकवर्ड बाउन्स विकेट किपर साठी तुम्हाला पाहायला मिळाला। तिथे चांगल्या पद्धतीने बॉलला त्यानं गॅदर केलंय। हा डॉट बॉल आहे, बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत। यावेळेस देखील चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट खेळायचं होतं, लॅप शॉट, 1 धावायचा प्रयत्न आहे आणि लेग बाईटच्या माध्यमातून ही एकेरी धाव प्राप्त झाली आहे।
14 धावा धावपलकावरती आहेत. 14 विदाउट लॉस. हा बॉल थोडासा खाली राहिलाय. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न झालाय. विकेट किपर कडून चूक झाली आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये बाईजच्या माध्यमातून ही धाव असणार आहे. बाईज, लेग बाईज या धावा देखील क्रिकेटमध्ये मोजल्या जातात. ही गोष्ट विशेष आहे. यावेळेस फुल टॉस बॉल आणि समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. फुल टॉस वरती फुल टोल. शिवाजी चाळके चुकले नाहीयेत. जबरदस्त प्रहार सरळ बॅटने खेळले आणि हा षटकार आहे. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. फुलटॉस बॉल होता. गोलंदाजाकडून चूक झाली होती आणि संधी होती फलंदाजाकडे. त्याचा पुरेपूर फायदा शिवाजी चाळके यांनी घेतलाय. षटकार ठोकलाय. अप्रतिम फटका आपण पाहिला. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. 6 धावेने धावपलक पुढे जाईल. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 21 धावा धावपलकावरती आहे. 21 विदाउट लॉस आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 21 धावा धावपलकावरती आहेत. चांगली सुरुवात खरं तर दोन्ही संघांची म्हणायला पाहिजे, कारण जास्ती धावा आतापर्यंत आल्या नाहीत. 2 षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत, परंतु धावपलकावरती धावा आहेत त्या केवळ 21. आधारस्तंभ चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती अमोल चाळके देखील आक्रमण करतायत. लेंथ बॉल होता आणि समोरच्या दिशेने फी मध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अमोल चाळके यांच्या बॅटमधून देखील आणखीन एक षटकार. षटक क्रमांक 3 साठी शुभम गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत आणि त्यांचं मात्र पहिल्याच बॉल वरती स्वागत मैदानावरती केलंय. पहिला बॉल अमोल चाळके यांच्या बॅटमधून षटकार आलाय. 27 धावा धावपलकावरती 27. ज्यावेळेस देखील कमी गतीने बॉल आला आपण पाहिलं. शॉट खेळताना थोडासा पॉज अमोल चाळके यांना घ्यावा लागलाय. 4 धावा इथे जास्तीत जास्त तुम्ही घेऊ शकता. ज्यावेळेस बॉल सापडत नाही त्यावेळेस ही संधी आहे फलंदाजांकडे आणि 4थ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय. एकूण 4 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 4 धावेंनी धावपलक पुढे जाईल. 31 धावा धावपलकावरती आहे. 31. गोलंदाज शुभम बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसऱ्या बॉलवरती चेंडू सापडला नाही म्हणून तुम्ही मॅक्सिमम 4 धावा धावू शकता. यावेळेस हा बॉल जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाज थोडेसे ड्रिफ्ट झाले होते आणि त्या माध्यमातून वाईड बॉल आहे. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. एकूण 32 धावा धावपलकावरती आहेत. 32. इथे देखील एज लागलं होतं. क्षेत्ररक्षक होते आपण पाहिलं बिहाइंड द विकेट. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी होते. धावबाद कदाचित अमोल चाळके या बॉलवरती रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अक्षय चाळके मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती अक्षय चाळके मैदानावरती दाखल झालेत. हा बॉल डाऊन दी लेग वाईड बॉल आहे. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अक्षय आणि अमोल हे 2 बंधू आहेत. बंधूंच्या जोड्या खूप पूर्वी आपण पाहिलं असेल तर अमरनाथ बंधूंची जोडी तुम्ही क्रिकेटमध्ये पाहिली असेल.
अनेक खरं तर बंधूंच्या जोड्या आपण क्रिकेटमध्ये पाहिल्यात. यावेळेस देखील ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. पठाण ब्रदर्स यांना देखील आपण अनेक काळ भारतीय संघासाठी खेळताना पाहिलं. त्यानंतर खरं तर चहर ब्रदर्स देखील आपण क्रिकेटमध्ये पाहिले. पंड्या ब्रदर्स पाहिले. स्टेप आउट झालीत. फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 38 38 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आहे. अप्रतिम फटका आपण पाहतोय आणि बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे अप्रतिम फटका आपण पाहिलाय. धावा मिळतील 4 चौकार. खर तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खर तर बंधूंबद्दल आपण चर्चा करत होतो. फार पूर्वी जर तुम्ही पाहिलं तर सुरिंदर अमरनाथ आणि मोहिंदर अमरनाथ यांनी देखील भारतासाठी क्रिकेट खेळलेलं आपण पाहिलं. त्यानंतर कृणाल पांड्या, हार्दिक पांड्याचं क्रिकेट आपण पाहिलं. युसुफ पठाण, इरफान पठाणचं पाहिलं. दीपक चहर आणि राहुल चहर ही जोडी देखील आपण पाहिली. परंतु आज आपण या संघामध्ये पाहतो अमोल आणि अक्षय ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात होती. अंतिम षटकासाठी संतोष बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. पहिला बॉल या ठिकाणी डॉट आलाय संतोष यांचा. शिवाजी चाळके स्ट्राईक एंड वरती आहेत. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शिवाजी चाळके यांच्या बॅट मधून डिस्पॅच केलं या बॉलला आणि आपण पाहतो हुक करत असताना शिवाजी चाळके यांच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. आधारस्तंभ चषक षटकार आणि 6 धावेंनी धावफलक पुढे जाईल. 48 48 धावा धावफलकावरती 50 कडे वाटचाल केली. श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी या संघाने 50 धावांकडे वाटचाल केली. हा देखील आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी संघ 50 अप झालाय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी संघाच्या 50 धावा धावफलकावरती आहेत. 50 अप. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. शिवाजी चाळके यांची सलामीला मैदानावरती दाखल झाले होते. हा देखील फुल टॉस आहे आणि समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. अप्रतिम पॉवर हिट. फुल टॉस वरती फुल टोल. शिवाजी चाळके चुकले नाहीयेत. फुल टॉस वरती आणखी एक षटकार आहे. 6 धावा. 56 धावा धावफलकावरती आहेत. संतोष यांच्यावरती देखील आक्रमण केलं जात आहे आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 56. हा देखील फुल टॉस आहे आणि या बॉलला देखील आपण पाहतोय मैदानामध्ये धारा नाहीये. फुल टॉस वरती आणखीन एकदा फुल टोल. 1 मोर सिक्सर. बॅक टू बॅक षटकार इथे आलेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. एकूण धावफलकावरती धावा आहेत 62-62. 62 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. शिवाजी चाळके यांच्या माध्यमातून 62 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एकदा आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल तर कॅरी झाला होता परंतु सुटला देखील. 2 धावा प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 4थी धाव घेत असताना आणखी एक विकेट धावबाद स्वरूपामध्ये आली. एकूण 65 धावा धावफलकावरती आहेत. 66 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. 66 इज द टार्गेट आणि 43 धाव्यांची खेळी
आपण पाहिली आहे. शिवाजी चाळके यांची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. वैयक्तिक 43 धावा त्यांनी बनवल्या. खर तर या आधारस्तंभ चषकाच्या स्कोर कार्डचे आधारस्तंभ आहेत शिवाजी चाळके. खूप चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. सन्माननीय समालोचक रोशनजी संतेसर यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यासोबत आमची ओम साई MTC लाईव्हची टीम सकाळी दाखल झाली आहे. आमचे फरार ब्रदर्स त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओमसाई MTC लाईव्हचे सर्व सन्माननीय सागरजी फराड साहेब यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. खर तर ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जातंय आणि त्यांच्या देखील नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या 2 बाईक आहेत. चांगले क्रिकेटर देखील आहेत सागर फराड आणि याच वर्षी मांगरुळच्या स्पर्धेमध्ये त्याने दोन्ही बाईक मांगरुळला जिंकल्यात. सन्माननीय आनंदजी चाळके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सागरजी फराड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. ओमसाई MTC लाईव्हचे सर्व सागरजी फराड आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यासोबत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून 3 पंच देखील पाहतोय. सन्माननीय अमितजी डांगरे, सन्माननीय शेखरजी निरगुडे, सन्माननीय महेंद्रजी भवर, सर्व पंचांचं देखील कौतुक आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये 3ही पंच या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बॅट्समन पाठवा विनंती आहे. पिशवी टीम एक जण पाठवा ना. आता खाली आहे ना. सहासष्ट धाब्यांचं लक्ष आहे. 66 इज द टार्गेट. FRCS सायरेवाडी आणि जय शिवराय स्पोर्ट हिंगानेवाडी दोन्ही संघांचे संघनायक विनंती आपण टॉस साठी संपर्क साधा. जय शिवराय स्पोर्ट हिंगानेवाडी आणि FRCS सायरेवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपणाला विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. जय शिवराय स्पोर्ट हिंगानेवाडी संघाचे संघनायक आपणाला विनंती आहे. पहिला बॉल त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अक्षय यांनी केलाय आणि पहिला बॉल या ठिकाणी डॉट आहे. फलंदाज बाद आहे. पहिल्याच बॉल वरती विकेट या ठिकाणी आली आहे. हिट विकेट झालेत फलंदाज पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं. हिट विकेट झालेत फलंदाज. क्रिकेटमध्ये खर तर अनेक वेगवेगळ्या पद्धतीने फलंदाज बाद दिला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये रिटायर आउट, टाइम आउट हे खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळतं.
नवीन फलंदाज विजय मैदानावरती आहेत. हा बॉल डॉट आलाय. पहिल्याच बॉलवरती अक्षय चाळके यांना सफलता मिळाली. फलंदाज हिट विकेट बाद झालेत आणि ही विकेट गोलंदाजाच्या नावावरती असते. चूक पूर्णपणे फलंदाजाची असते, परंतु ही विकेट गोलंदाजाच्या नावावरती असते. यावेळेस मात्र आपण पाहिलं बॅकफुटला गेले आणि चांगला फटका. झेल बराच काळ हवेत होता. अमोल चाळके यांनी झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. संधी जरूर आली होती. झेल या ठिकाणी सुटलाय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलकाचा श्रीगणेशा या 2 धाव्यांसोबत केला जातोय. पुढचा बॉल अक्षय यांचा जबरदस्त टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तुम्हाला आपण पाहायला मिळाला. अप्रतिम फटका आहे आणि अप्रतिम टायमिंग. खरं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हाय एल्बो तुम्हाला पाहायला मिळाला या ठिकाणी फलंदाजाचा आणि त्या माध्यमातून हा फटका आपण पाहतो. टेस्ट क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फटके तुम्हाला पाहायला मिळाले. बॅकफुट पंच, खरं तर फलंदाजाच्या माध्यमातून बॅकफुट पंच तुम्हाला पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. त्यावेळेस देखील अलॉंग दी कार्पेट हा फटका समोरच्या दिशेने 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होत नाही. 1च धाव प्राप्त झाली. आतापर्यंत जेवढं क्रिकेट सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं त्यामधील पाठीमागच्या बॉलवरचा जो फटका होता ना तो सर्वात अप्रतिम आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. हाय एल्बो बॅकफुटला जात असताना हा फटका त्याने खेळला. अप्रतिम. क्रिकेटमध्ये क्रिकेटचं पुस्तक त्याच्यामधला फटका आहे. हा बॉल फुल टॉस होता. 1 धाव प्राप्त होईल. खर तर रबर बॉल मध्ये फुलटॉस वरती अपेक्षा अशी असते की प्रत्येक बॉल वरती मोठा फटका येईल, परंतु तसं झालं नाही. या षटकामध्ये 2 फुलटॉस फलंदाजांनी मिस केले. 8 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 8 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी आणि VRCS आयरेवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपणाला विनंती, आपण टॉस साठी यायचंय. 8 धावा धावफलकावरती आहेत. आठ धावा आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा होता आणि धाव तिथेही प्राप्त होणार नाहीये. हिंगाणेवाडी संघाचे संघनायक आपणाला विनंती, आपण टॉस साठी या. संदीप चाळके बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन्स संदीप स्कोरकार्ड. 66 धाव्यांचं लक्ष आहे आणि आक्रमण करावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पिसाई स्पोर्ट पिशवी संघाला त्यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटके इथून मात्र खेळावे लागतील. पिसाई स्पोर्ट पिशवी संघाला जिंकायचं असेल तर. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता. या बॉलला मात्र पाठवले मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकार आलाय. एकूण 7 धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि असे बॉल कदाचित मॅच टर्निंग मोमेंट देखील ठरू शकतात. पिसाई स्पोर्ट पिशवी संघासाठी या 7 धावा खूप महत्वाच्या आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18. यावेळेस देखील पॉइंट क्षेत्रामध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. फ्री हिटच्या बॉल वरती आणखीन एकदा आपण पाहिलं बॅटच्या एजला लागून. हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. मिस टाइम स्ट्रोक परंतु जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये सीमारेषच्या पलीकडे. षटकार. चोवीस धावा धावफलकावरती. संदीप चाळके यांच्यावरती आक्रमण केलंय.
हल्ला बॉल मात्र करतायत फलंदाज विजय यांच्या बॅट मधून 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील हवेमध्ये उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अंदाज चांगला आहे. झेल ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26. संदीप चाळके थोडेसे महागडे राहिलेत. या षटकामध्ये धावा जरूर आल्यात, परंतु आई पिसाई स्पोर्ट पिशवी संघाला विजय यांच्या आणखी षटकारांची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी सातत्याने मोठे फटके त्यांना खेळावे लागतील. यावेळेस देखील पुन्हा एकदा आक्रमण. हवेत बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. अंदाज चुकलाय. ओव्हर रन झाले क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. एकूण 28 धावा धावफलकावरती आहेत. 28. लॉस ऑफ दी 1 विकेट. बारा बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 38 धावांची आवश्यकता आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय रवींद्रजी चाळके साहेब, आपण पाहतोय श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी या संघाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. काटाचा कॉल आहे आणि हिंगाणेवाडी संघानं टॉस जिंकलाय. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव प्राप्त होईल. अजूनही 11 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. शिवाजी चाळके बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 37 धावा अजून देखील बनवायच्यात. हिंगाणेवाडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण ती करतील ही न्यूज आहे टॉस बॉक्स मधून. हा बॉल देखील फुल टॉस होता. लिडिंग एज विकेट कीपर प्रयत्न करतायत बॉलच्या खाली पोहोचण्याचे, परंतु पोहोचू शकणार नाहीयेत. 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. धावबाद होऊ शकतात, परंतु 2 धावा इथे अगदी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. फाईट बॅक चांगली केली आतापर्यंत विजय यांनी. 66 धाव्यांचं मोठं लक्ष समोर आहे, परंतु चांगले बॅटिंग. 10 बॉल मध्ये 27 धाव्यांवरती विजय नाबाद आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आहेत आणि यावेळेस चांगला झेल आपण पाहतोय साहिल यांच्या माध्यमातून टिपला गेलाय. इथे मात्र विकेट आली आहे. फलंदाज बाद. विजय यांची महत्वाची कॅच साहिल यांनी टिपली. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने काय केलं, सहकार्य केलं. अनबॅलन्स झाले होते, जी चूक मोहम्मद सिराजनं केली. खरं तर ओहोलच्या मैदानावरती किनिंग्टन ओहोल मध्ये हॅरी ब्रुकचा झेल त्याने टिपला. त्याच्या अगोदर सिराज ब्रेक घेऊन मैदानावरती आला होता. अंदाज आला नाही बाउंड्रीचा. पाय बाउंड्रीला त्याचा लागला. 19 धावांवरती हॅरी ब्रुक खेळत होता आणि त्यानंतर मात्र 195 धावांची भागीदारी आपण जो रूट आणि हॅरी ब्रुकची पाहिली. मॅच हातातून गेली की काय असं वाटत असताना खरं तर हॅरी ब्रुकनं चुकीचा फटका खेळला आणि त्यानंतर आपण पाहिलं डे 4 आणि डे 5 मध्ये काय झालं. त्यावेळेस देखील ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय आणि बॉल खूप दूरवरती गेलाय. षटकार आलाय. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. त्यांच्या बॅट मधून हा कमालीचा फटका षटकार. शुभम मैदानावरती दाखल झालेत आणि फक्त दाखल झाले नाहीत तर डगआउट मधून सेट होऊन मैदानावरती आलेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करताय. षटकार ठोकलाय. 37 शिवाजी चाळके यांच्यावरती आक्रमण. 66 धाव्यांचं लक्ष आहे आणि शुभम यांना माहिती आहे की इथे मात्र थांबवून उपयोग नाहीये. यावेळेस देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळत 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न या ठिकाणी होणार आहे आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. बॉलची शोधाशोध मैदानावरती सुरू आहे. 3 धावा. 1 रन शॉट. यस इट इज. टू रन शॉट. 1च धाव या ठिकाणी प्राप्त होईल. तुम्हाला ती लाईन क्रॉस करणं गरजेचं आहे. 2 रन शॉट. 2 धावा अपूर्ण आहेत याची घोषणा पंचांनी केली.
यावेळेस देखील आपण पाहतोय फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती, त्यांच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि अण्णासाहेब या ठिकाणी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. आणखी एक सफलता आली आहे. अण्णासाहेब बाद झालेत. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. सहा बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 28 धावा अजून देखील बनवायच्यात. अमोल चाळके अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 6 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल वाईड आलाय. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 6 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 27 धावा अजून देखील आवश्यक आहेत. अमोल जाळके बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल मध्ये 27 धावा. व्हाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि गोलंदाजी शैली तपासली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. शैली तपासली जाते. तिसरे पंच चेक करतायत. इट्स फेअर डिलिव्हरी. ऍक्शन फेअर आहे. बॉल वाईड आहे. चाळीस धावा धावपलकावरती आहेत. फुलटॉस बॉल आहे. एका धावेचा प्रयत्न आहे. एक धाव प्राप्त झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 41 धावा धावपलकावरती. अमोल चाळके बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 5 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस देखील बॉल हवे ते लिडिंग एज पुन्हा एकदा लागले. झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. तरी 43 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही धावींची आवश्यकता आहे ती 23. 4 बॉल 23 धावींची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल होता. काउट फेजला बॉल ट्रॅव्हल केलाय. तोपर्यंत 2 धावा प्राप्त झाल्यात. 3 झाल्यात. एकूण 3 धावेने धावपलक पुढे जाईल. तीन बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. 46 धावा धावपलकावरती आहेत.
हा बॉल वाईड आहे, आणखी एक अवांतर धाव. 3 बॉल मध्ये 19 धावा अजून देखील बनवायच्यात. अमोल चाळके बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 27 धावा 6 बॉल मध्ये पाहिजे होत्या आणि आता मात्र 3 बॉल आणि 19 धाव्यांची आवश्यकता आहे. हा डॉट बॉल आलाय. 2 बॉल मध्ये 19 धावा. 2 बॉल 19 धावा. आई पिसाई स्पोर्ट पिशवी संघाला देखील संधी आली होती. आक्रमणाची आवश्यकता होती. हा बॉल फुल टॉस आहे. हवेत खेळले क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हाताला ब्रश होऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा षटकार आहे. एक बॉल 13 धाव्यांची आवश्यकता आहे. 1 बॉल 13 धावा अजून देखील आवश्यक आहेत. हा देखील फुल टॉस आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, परंतु एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा चौकार आलाय आणि 8 धाव्यांनी श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी संघानं या ठिकाणी विजय मिळवलाय. आणि खर तर वैयक्तिक 43 धाव्यांची खेळी करणारा शिवाजी चाळके या सामन्याचा सामनावीर आहे. दोन्ही संघ हँडशेक करा आणि हिंगाणेवाडी संघ आपल्याला विनंती आहे, आपण लगेच क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावायचं आहे. हिंगाणेवाडी टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्या ही विनंती आहे.